नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार. तुम्ही गोष्टीची वाट बघता ना. आज मी नवीन गोष्ट सांगणार आहे बरं का. मी मंगला मुलगावकर. माझं मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही गोष्टी ऐकता, लाईक करता, आणखीन शेअर पण करता. आज आता जी मी गोष्ट सांगणार आहे ती शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा मुलगा हरिपंडित त्याच्याबद्दलची गोष्ट सांगणार आहे बरं का. तर गोष्टीचं नाव हरिपंडित असं दिलं आहे मी. तर एकनाथ महाराज हे खूप मोठे संत होऊन गेले, प्रतिष्ठान नगरी पैठणचे. आणि त्यांनी शांती ब्रह्म ही त्यांना त्यांच्या शांतपणाकरता पदवी मिळाली, लोकांनी दिलेली. तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, तर त्यांचं कार्य इतकं मोठं आहे आणि समाजाचं प्रबोधन व्हावं म्हणून त्यांनी मराठी भाषेतून अनेक भारुडं लिहिली. त्याच्यानंतर जोहार, महार, जागल्या, आणखीन विराण्या आणि गवळणी खूप असं मराठी भाषेतून खूप साहित्य त्यांनी लिहिलं. बहुजन समाजाचं कल्याण व्हावं आणि त्या भारुडांमधनं ते तत्त्वज्ञान त्यांना कळावं अशा रीतीने त्यांनी खूप मोठं साहित्य लिहिलेलं आहे. पण त्यांचा मुलगा हा काशीला गेला होता आणि तिथं तो संस्कृत भाषेचा पण अभ्यास करून पंडित झाला होता. हरिपंडित त्याचं नाव होतं आणि तो पंडितही झाला होता. आणि त्यावेळेला संस्कृत भाषेला महत्त्व होतं खूप, मराठीचं महत्त्व नव्हतं. तो संस्कृत भाषेचा अभिमानी होता ना खूप, म्हणून मग त्यानं तो घरनं रुसून गेला आणि काशीला जाऊन राहिला. आणि मग नाथांना काही चैन पडेल ना, मग नाथ गेले आणि त्याला समजूत घालून आणायला म्हणून ते काशीला गेले. आणि त्याला सांगितलं, चल तू परत, मी तुला न्यायला आलोय. तर मग हरिपंडितांनी आपल्या वडिलांना एक अट घातली की तुम्ही जर उद्यापासून कीर्तन करणार नसाल तर मी येतो, तुमच्या ऐवजी मी करणार कीर्तन वगैरे सगळं, प्रवचन कीर्तन. तर नाथांनी त्याला मान्यता दिली आणि ते त्याला घेऊन आले हरिपंडिताला. हरिपंडित आला आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचं प्रवचन सुरू झालं. आणि नाथांचं प्रवचन ऐकायला कच्चं मंदिर भरून लोक यायचे, मंदिराच्या बाहेर पण बसायचे. तितके लोक आले पहिल्या दिवशी. आणि यांनी संस्कृतमध्ये प्रवचन केलं बरं का हरिपंडितांनी. पहिल्या दिवशी आले लोक, त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रवचन केलं तर निम्मेच लोक आले. तिसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा निम्मेला आले. आणि 8 दिवसानंतर कोणी एकही लोक प्रवचनाला आला नाही. अशा प्रकारे लोकांना पण संस्कृत भाषा कळत नव्हती आणि नाथांनी मराठी भाषेत जे काही सांगायचे ते लोकांना सगळं समजत होतं. बहुजन समाज जो अशिक्षित होता त्यांना, त्यामुळे लोक खूप गर्दी करायचे. मग हरिपंडितांच्या लक्षात आपली चूक आली बरं का. आणि अजून एक प्रसंग घडला की ज्यामुळं हरिपंडित मग सगळा आपल्या वडिलांचा वरचा राग विसरून गेला. तर प्रसंग असा घडला की गरीब अगदी धुणं भांडे करणारी म्हातारी बाई होती आणि तिच्यावर काहीतरी संकट आलं म्हणून तिने देवाला नवस केला की मी 1000 ब्राह्मणांना जीव घालेन म्हणून. तिच्यावरचं संकट टळलं आणि आता 1000 ब्राह्मण जेवायला घालायचे. तर तिची तर काही तेवढी पात्रता नव्हतीच, पैसा नव्हता तिच्याकडं, काहीच नव्हतं तिच्याकडं. मग ती नाथांकडं गेली आणि नाथांना तिने आपली अडचण सांगितली. आणि मग ती म्हणाली की तुम्ही येता का माझ्या घरी जेवायला. तर नाथ म्हणाले ठीक आहे येतो म्हणे, मी येईन जेवायला. मग हरिपंडिताला स्वयंपाकाला त्यांनी पाठवलं. आणि मग हरिपंडितांनी त्या बाईच्या घरी जाऊन स्वयंपाक केला आणि आपल्या वडिलांना जेवायला वाढलं. पाठ मांडला, पत्रावळीवर जेवायला वाढलं. नाथ पोटभर जेवले, अगदी जेवण झालं. आणि उष्ट पण त्यांनीच काढलं हरिपंडितांनी. एक पंत्रावर काढली, त्याच्या खाली दुसरी पंत्रावर, दुसरी काढली की तिसरी काढली की चौथी, अशा बरोबर 1000 पंत्रावळी त्याला काढाव्या लागल्या. कारण 1000 ब्राह्मण नाथांच्या रूपाने जेवून गेले म्हणून 1000 पत्रावळी त्याला काढाव्या लागल्या.
आणि मग आपल्या वडिलांची योग्यता त्याच्या लक्षात आली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्या वडिलांना विरोध करणं सोडून दिलं आणि मग नाथांचं मराठी भाषेतून जे काम चालू होतं ते काम पुढं नाथांनी तसंच चालू ठेवलं. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी नाथांच्या स्वप्नात येऊन सांगितलं होतं, दृष्टांत देऊन, की त्या अजान वृक्षाच्या मुळा माझ्या गळ्याला टोचतायत म्हणून आणि तू येऊन त्या हे कर म्हणून, काप म्हणून. आता त्यावेळी काही एवढं तिथं बांधकाम वगैरे झालेलं नव्हतं, जंगलच होतं. पण नाथ तिथं गेले, सगळं त्यांनी ते शोधून काढलं आणि मग त्या विवरांच्या बाजूच्या ज्या अजान वृक्षाच्या मुळा कापून काढल्या आणि ज्ञानेश्वरीची प्रतसुद्धा शुद्ध प्रत केली. नाही तोपर्यंत अनेक पंडितांनी आपलं मनातलं काही काही त्यात मनचं घुसळलेलं होतं ते सगळं काढून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली नाथांनी. आणि हे खूप मोठं काम नाथांनी केलं. आणि समाजाची जागृती करण्यासाठी किंवा तत्त्वज्ञान साध्या आणि सोप्या रूपकातनं, भारुडातनं, गवळणीतनं, विराण्यातनं, जागल्या, महार, वासुदेव असं अनेक प्रकारचे काव्य त्यांनी लिहिली आणि त्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं. असं नाथांचं खूप मोठं कार्य होतं. आणि अशा रीतीने त्यांच्या मुलाचा विरोध मग त्यांना कमी झाला आणि त्यांची योग्यता हरिपंडिताला कळली आणि तेव्हापासून मग त्यांनी नाथांना विरोध करणं सोडून दिलं. नाथांचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्यांनी म्हणजे दोन्ही पण त्यांनी योग्य रीतीने केला. प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेका, त्याप्रमाणे त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही योग्य रीतीने करून शांती ब्रह्म ही पदवी पण मिळवली. आणि अशा रीतीने आपल्या घरातला संघर्ष जो होता तो सुद्धा अशा युक्तीने त्यांनी टाळला आणि घरामध्ये पुन्हा चांगलं वातावरण निर्माण केलं. असा हा नाथ आणि शांतीब्रह्मनाथ आणि त्यांचा मुलगा हरिपंडित, त्याची एक लहानशी गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद. ही गोष्ट लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांनाच ऐकण्यासारखी आहे.